नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट अखेर समोर आलेली आहे। नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यात कोणत्या दिवशी वितरित होणार आहेत त्याची तारीख अखेर जाहीर करण्यात आलेली आहे। संपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। 2000 रुपयांचे जे वितरण आहे नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांना आतापर्यंत आलेले नव्हते, परंतु आता 9वा हप्ता शेतकऱ्यांना कोणत्या दिवशी वितरित केला जाणार आहे, कधीपर्यंत हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात क्रेडिट केल्याचे मेसेज येणार आहेत आणि 2000 रुपये हे येण्यासाठी नवीन 3 नियम शासनाने जाहीर केलेले आहेत। सर्वात महत्त्वाचे 3 नियम असणार आहेत, तरच 9वा हप्ता हा वितरण केला जाणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी या 3 नियमांचं पालन केलेलं नसेल त्या शेतकऱ्यांना मात्र हे 9व्या हप्त्याचे पैसे येणार नाहीत। त्यामुळे हे 3 नियम कोणते असणार आहेत, कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वितरण होणार, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कधीपर्यंत हे पैसे वितरण केले जाणार आहे, सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे आणि तीच अपडेट आपण पाहणार आहोत। सर्वात महत्त्वाच्या ज्या अपडेट आणि 3 काम आहेत ते संपूर्णपणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवा। चला तर जाणून घेऊयात, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात नक्की कोणत्या दिवशी जमा होणार आहे। सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट, पैसे वितरण होणार, परंतु कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे येणार आहेत आणि कधीपर्यंत हे पडणार आहेत, क्रेडिटचा मेसेज कोणत्या शेतकऱ्यांना कधीपर्यंत येणार आहे, सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट अखेर आलेली आहे। शासनाकडून मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा मोठा निर्णय घेतलेला आहे। कोणता काय निर्णय झालेला आहे, कधीपर्यंत शेतकऱ्यांना हे पैसे वितरण करायचे शासनाने ठरवलेलं आहे। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता ज्या शेतकऱ्यांना आलेला होता त्या शेतकऱ्यांना काय, ज्यांना 8वा आलेला नव्हता त्यांचं काय, आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता ज्या शेतकऱ्यांना आलेला आहे त्या शेतकऱ्यांना कधीपर्यंत पैसे येणार आणि 23वा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना येणार, सर्व काही तुमच्या मनातील शंकांचं निरसन या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे। त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही, सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची अपडेट अखेर आपण देणार आहोत। कोणत्या दिवशी पैसे येणार त्याची तारीखसुद्धा जाहीर झालेली आहे आणि ती तारीखसुद्धा तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे। चला तर जाणून घेऊयात, 9व्या हप्त्याची जी मंजूर डेट आहे ती किती असणार आहे आणि मंत्रिमंडळ बैठक पार पडली त्यामध्ये काय निर्णय घेण्यात आलेला आहे, त्याचा GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि आता GR किती तारीख आलेली आहे, GRमध्ये शासनाकडून महत्त्वाची जी बैठक पार पडली त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाचा निर्णय घेण्यात आला। 2000 रुपये 9व्या हप्त्याचे बरेच दिवसापासून रखडलेले होते, त्यामुळे आता हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आलेला आहे आणि 9वा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात वितरित केला जाणार असल्याने आता ती तारीखसुद्धा समोर आलेली आहे आणि आता आपण जाणून घेऊयात कोणत्या शेतकऱ्यांना काय केल्यानंतर आणि कधीपर्यंत पैसे जमा होणार आहे। सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी, नमो शेतकरी योजना प्लस PM किसान योजना या दोनही योजनेच्या हप्त्याचे जे दोनही पैसे असणार आहेत, दोन्ही हप्ते एकत्रितरित्या आता वितरण केले जाणार आहेत। 9वा हप्ता नमो शेतकरी योजनेचा, PM किसान योजनेचा 23वा हप्ता, हे दोनही जे हप्ते असणार आहेत आता 4000 रुपये एकत्रितरित्या शेतकऱ्यांच्या खात्यात क्रेडिट केले जाणार आहेत। अत्यंत आनंदाची बातमी आहे आणि त्यासाठी काय करायचं आहे, काय केल्यानंतर हे 4000 रुपयांचं दोनही हप्त्याचं वितरण एकत्रितरित्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात केलं जाणार, त्यासाठी महत्त्वाचे 3 काम सांगितलेले आहेत। हे 3 नियम ज्या शेतकऱ्यांनी तंतोतंत पाळले असतील त्या शेतकऱ्यांना 4000 रुपयांचा लाभ होणार आहे। PM किसान योजनेचा 23वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता एकत्रित त्या शेतकऱ्यांना पडणार आहे। ज्या शेतकऱ्यांना 8वा हप्ता आलेला होता, 8वा हप्ता 22व्या हप्त्याच्या धर्तीवरती आलेला असतो, त्याचा डाटा घेऊन 8वा हप्ता दिला होता। आता 23वा हप्ता आणि 9वा हप्ता हे 3 नियम पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांनाच पडणार आहे, त्यामुळे संपूर्ण शेतकऱ्यांनी हे 3 नियम पूर्ण करणं गरजेचं आहे। कोणते 3 नियम आहेत सविस्तरपणे आता आपण जाणून घेणार आहोत। सर्वात पहिला नियम असणार आहे आणि सर्वात महत्त्वाची अपडेट आहे, कारण 9वा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, कोणतं काम करायला सांगितलेलं आहे
आणि त्यानंतरच हे पैसे तुमच्या खात्यात वितरित केले जाणार आहेत. त्यामुळे पहिलं काम सांगितलेलं आहे लँड सीडिंग करून घेणं. जमिनीची माहिती आधारशी आणि फार्मर आय डीशी लिंक असणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डीशी लँड सीडिंग केलेलं असेल त्या शेतकऱ्यांना मात्र 9वा हप्ता आणि 23वा हप्ता दोनही मिळणार आहे. त्यामुळे त्यांनी काळजी करण्याची गरज नाही. दुसरं काम सांगितलेलं आहे आधार कार्ड आणि बँक खातं एकत्रित लिंक करून घेणं. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं अनिवार्य आहे. त्यानंतरच हे सुद्धा पैसे वितरित केले जात असतात. आणि सर्वात महत्त्वाचं आणि मोठं काम म्हणजे तिसरं काम सांगितलेलं आहे KYC करून घ्यायची. 3 काम हे जर जमिनीची लँड सीडिंग केलेली असेल, आधार कार्ड बँक खात्याला लिंक असेल आणि KYC करून घेतलेली असेल, हे 3 काम जे शेतकऱ्यांनी केलेले असतील त्या शेतकऱ्यांना 9वा हप्ता प्लस 23वा हप्ता असे दोनही हप्ते एकत्रितरित्या टाकले जाणार आहेत. त्यामुळे त्या शेतकऱ्यांनी चिंता करण्याची गरज नाही. परंतु वरील 3 काम जर पूर्ण केले नाहीत तर मात्र हप्ता मिळणार नाही. त्यामुळे सर्वांनी हे 3 काम सर्वात अगोदर पूर्ण करून घ्या तरच पैसे मिळणार आहेत. आता आपण जाणून घेणार आहोत कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार आहेत, तारीखसुद्धा सांगणार आहोत. कोणते शेतकरी पात्र असणार आहेत, पहिल्या टप्प्यात कोणत्या शेतकऱ्यांना पैसे वितरण केलं जाणार आहे, कोणते शेतकरी पात्र असणार आहेत. काम तर पाहिलेले आहेत. हे काम अत्यंत महत्त्वाचे आहेत तरच तुम्हाला पैसे पडणार आहेत, अन्यथा पैसे पडणार नाहीत. त्यामुळे हे 3 काम जाणून घेतलेले आहेत, ते 3 काम पूर्णपणे करून घ्या. शेतकऱ्यांसाठी जी पहिल्या टप्प्याची यादी आहे ती जिल्ह्यांची यादीसुद्धा आता प्रसिद्ध झालेली आहे. आणि त्या जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचा समावेश आहे का आणि त्या जिल्ह्याच्या यादीत तुमचं नाव आहे का हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे जिल्ह्यांच्या यादीमध्ये नाव असणं गरजेचं आहे. नमो शेतकरी योजनेच्या पहिल्या टप्प्याचं वितरण आता लवकरच केलं जाणार आहे. त्याची तारीख तुम्हाला आपण सांगणार. आता आपण पाहणार आहोत नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे पैसे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कधीपर्यंत जमवणार आहेत. त्या जिल्ह्यांची यादी आपण जाणून घेऊयात. पहिला जिल्हा असणार आहे अहमदनगर जिल्हा, दुसरा आहे अकोला जिल्हा, तिसरा आहे अमरावती, औरंगाबाद, बीड आहे, बुलढाणा आहे, चंद्रपूर आहे, धुळे आहे, गडचिरोली आहे, जळगाव आहे, जालना आहे, लातूर आहे, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, पुणे, सोलापूर, सांगली आणि वाशिम या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे पैसे 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता या योजनेसाठी वरील 3 काम जर केलेले असतील तर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात वितरण केलं जाणार आहे. आणि महत्त्वाची योजना जी चालू आहे नमो शेतकरी योजनेचे जे पैसे आहेत ते आता शेतकऱ्यांच्या खात्यात टाकले जाणार आहेत. परंतु त्यासाठी वरील सांगितलेले 3 काम महत्त्वाचे आहेत आणि ते 3 काम केलेले असतील तर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडणार आहेत. त्यामुळे हे 3 काम अत्यंत महत्त्वाचे सांगितलेले आहेत. ते 3 काम तुम्ही करून घ्या. आणि 9वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 23वा हप्ता तो सुद्धा तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे. त्यामुळे ते सुद्धा पैसे तुमच्या खात्यात येणार आहेत. टोटली 4000 रुपयांचं जे क्रेडिट आहे ते आता या योजनेच्या माध्यमातून 2 हप्ते एकत्रितरित्या 4000 रुपये क्रेडिट केले जाणार आहेत. काळजी करण्याची गरज नाही. आता आपण सर्वात महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतलेला आहे तो पाहणार आहोत. 9व्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे आणि 30 मे पासून हे पैसे वितरणास मान्यता दिलेली आहे. शासन निर्णय GR सुद्धा प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दिलेली आहे. अशाच प्रकारच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. हाईप सुद्धा करून घ्या आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक.